अगदी थोड्याच वेळात प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद आता सुरू होतीये। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गायकवाड अनेक खुलासे करणार आहेत। प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत। प्रवीण गायकवाडांवर 3 दिवसांपूर्वी शाई फेक करण्यात आलेली होती। गायकवाडांची आज यावर पत्रकार परिषद सुद्धा होतीये। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत। 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हल्ला प्रकरणामध्ये 10 जण हे आता आरोपी असल्याचं देखील कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, अगदी थोड्याच वेळात प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद सुरू होतीये। पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता बंदोबस्त ठेवण्यात आला असेल। काय सध्या परिस्थिती आहे? पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे त्या सगळ्या परिसरात कसा बॅरिकेडिंग करण्यात आलाय, कसा बंदोबस्त आहे? नक्कीच अगदी काही वेळामध्ये प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जेव्हा हल्ला प्रवीण गायकवाड यांच्यावर झाला त्यानंतर माध्यमांना त्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पण आणखीन काही माहिती त्यांच्याजवळ आलेली आहे। कारण जो हल्ला अक्कलकोट येथे झालेला आहे त्या संदर्भातले काही पुरावे आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि ते आज ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर आणतील। अक्कलकोट येथे जो नागरी सत्काराचा कार्यक्रम होता जन्मेजयराजे भोसले यांचा, त्या कार्यक्रमाच्या आधी हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि हा पूर्वनियोजित कट आहे असा आरोपही प्रवीण गायकवाड यांनी याआधी सुद्धा केलेला आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमके कोणते पुरावे आणि कोणती माहिती समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण ज्यांनी हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि विशेष निमंत्रित म्हणून प्रवीण गायकवाड यांना तिथं आमंत्रित केलेलं होतं, त्या सगळ्या आयोजकांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी आहे ती सुद्धा घेतलेली नाहीये। त्याचबरोबर प्रवीण गायकवाड यांची त्या हल्ल्यानंतर विचारपूसही केलेली नाहीये असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण कटामध्ये जन्मेजयराजे भोसले यांचा सहभाग आहे का अशी शंका आता व्यक्त केली जाते आणि त्या अनुषंगाने प्रवीण गायकवाड आज त्यांची भूमिका आहे ती सुद्धा मांडणार आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुद्धा सुरुवात होणार आहे। प्रवीण गायकवाड या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत आणि खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अगदी अगदी तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।